का रे शिवलाल, काय ताल बसून तर बसू बा इथं. हो, इथं तर भाकर बांधून आलेली दिसते मध्ये. काही खरं आहे इथं आपलं? काही बजेट नाही हो बा, बजेट नाही. इथं संध्याकाळपर्यंत इथं आपला ताल बसत नाही. काय दुसरंच पंप पाहा लागते आपल्याला. भानू, दुसरीकडे घ्या आता. बापाला का सगळे चालू वाटते बाबा रामपूरची, तर मला जत्रात दिसून राहिली. अरे का रे झुंबर, काय इकडे गडबड रे बा, काय कसं काय इकडे? आता हे काही आले, हे तर सबडांग दिसून राहिले मुले. सांगा आता. अरे का काही आले सरपंच साहेब? अर्धा पाऊण तास झाला, मग काय इंका रांगेतच लागले आपल्या कॅना. हो गेलतो तिथं बाजूने कॅन्टीन आहे, मला चहा तरी पिऊन या. काय तुम्ही काय डबके आणल्या, कुकडे चालले एवढे जण, काय कसं काय इकडे कुकडे दौरा आहे म्हटलं? दौरा काय हो, सगळे डिझेलसाठी कॅन आहे ना अंदर, कॅन आहेत सगळ्याच्या. हो, दोन तीन कॅन आहेत. काय करता आता, आपली कमांडर बळी बंद. हो, लाईन पाटलाची तर डिझेल नाही. तुम्हाला मागत तुम्ही दिलं नाही. आता हे कसं झुंबरले हे ते बाकी सगळ्याले जाता डिझेल पाहिजे मावले भाऊले. चला म्हणलं मग काय यानं त्यानं जाता मारतीचं कटलं. चालले निघाले मग. पाय संता आता इथं असा ताल दिसून राहिला, काय मेळ लागत इथं आमचा. पण मग इतक्या जणांचं काही काम आहे का, इतकं भेटते का डिझेल? हा, लय लय 2-2 हजाराचं. मग आता इतक्या जणांचं आता काशीची तर काय 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 बबनराव ताई तर काय तुला काय पाहिजे? मग आता काय काय एका माणसाला किती देणार आहे? दोन. मग आम्ही जरा शिल्लक आले 2-4 जण तर तेवढं शिल्लक भेटन ना. मग 8-15 दिवस बिनगोर. त्या हिशोबाने आलो आम्ही आता. काय एक दिवस आता म्हटलं डिझेलसाठीच गमा. बरं मग आबेले का म्हणलं ते साठा एवढा करता येत असते का फालतू काही आपलं बोलता? हो पहा बा, तुमच्या तुम्ही पोरीनं 2-2 कॅना लावा तिथं व्हा लाईनमध्ये. नाही नाही नाही, लाईन मध्ये लागायलाच नाही पुरत. मग काय ते इतक्या कॅना जर भरेल तर ते टँकर खाली व्हायचं. आमचा नंबर अजून हुकाचा. पाय तुम्ही एक डबकी आणतो एमर्जन्सी म्हणतो त्याले, आणि बाकी दुसऱ्या पंपावर चालले जातो. काही आपलं आबे नाही देत ना, रांगेत नाही लागा तुम्ही, 1 लिटरही देत नाही कोणाले. मग काय तर 5% राखीव साठा असते त्याच्याजवळ एमर्जन्सीसाठी. पहा ना तुम्ही, 20 लिटर नाही आणि तुम्हाला म्हणा 10 तरी आणतोस. पहा तुम्ही. चला बबनराव, चला हो लाईन पाटील चला. नाही ना, देतच नाही ती, 1 लिटरही देत नाही कोणाला. पाहा ना तुम्ही जाऊन पाहा ना. मग हो टँकर आल्यावर देतो म्हणते, सध्या मालच नाही म्हणते. पहा ना तुम्ही, पहा तर घरी. हो, 10 लिटर आणतोस मी. चला हो, चला हो, बाकी मग दुसऱ्या पंपावर चालले जाऊ. हो, इथं थांबायचं नाही आपल्याला. कुठं काय व्ही का म्हणलं तुम्ही? काय काय पुढे येऊन चालले आपले डिझेलची कॅन घेऊन? मागवा मागा. हो, आमचा नंबर आहे आमचा. चालले मोठे राजे आत्ता आले मागून आणि चालले पुढे. मग आम्ही नाही काय झालं संजय इकडे. ओय संजय, माणूस किती राहील जरा असा. अबे का तुम्हाला माहिती आहे का काय आहे आणि काय नाही इथं? बेअक्कल वाणायचे हो. अबे एमर्जन्सी केस आहे म्हणलं तिकडे. ते तिथं टाटा एसी दिसू राहिला. तिथं ते बुडा बिमार आहे म्हणलं, त्याला न्यासाठी डिझेल पाहिजे. मग काय 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 असं तसं आहे का चाललेले गो? मला कुठं आहे तुम्ही पेट्रोल पंपवाले? भाऊ अर्जंट आहे ना. पण आम्ही राजा मामी सर रात्री बसून नाही तर तुम्ही कसे काय आले? अजिबात घ्यायचं नाही. भाऊ मुकी राहा ते माणूस बिमार आहे ना. एमर्जन्सी वाल्यासाठी डिझेल नाही का? म्हणलं कोण आहे पंप आले मला इकडे. दादा काय गडबड काय करू राहिले म्हणलं तुम्ही इथं कसे काय आले? हा मागवा ना, रांगेत हो ना. येऊन राहिला टँकर येते आता 1-1.5 तासात. तुम्ही मागवा. असं पाहिजे. तेच म्हणलं साहेब पाबा येले आता आले चालले पुढे. अरे काय साहेब राजा, आम्ही काय काय आता तुम्हाला ओळखीचे नाही का आम्ही? अरे मी आपलं शिवला टोयगोटे ओळखत नाही का मला? आता हे बा मी सांगतो ना, कोणालाच ओळखत नाही मी. हो, आता ते असं ना ओळखीचे, मी काय पंपावर नसतो जास्त. मी मला खावा आता आमची माणसं असते तर. पण तुम्ही कोण? अरे जा ओळखत ना तुम्ही काय? 2-3 दिवस आड पेपरला बातमी असते बा, शिवलाल टोयगोटे इचुकाटा संघटना अध्यक्ष. अरे म्हणलं ते पेशंट आहे आमच्या गाडीत नाही. हो, त्याला कसं रात्री ऊन लागलं तर आता त्याला न्यायचं अमरावतीले. तर म्हटलं डिझेल नाही गाडीत नाही. हो सांगा, मधात जीव गेला तर काय करा? डिझेल पाहिजे जीव गेला बा, अजून एक फालतू बातमी वाढायची. म्हणून म्हणलं एमर्जन्सीमध्ये असते ना तुमच्याजवळ, 10-20 लिटर देऊन द्या म्हणलं बा, पोहोचेन इतकं. हो काही नका लावू बा, खोटे बोलते ते. 100% सांगतो कोण नाही बिमार गिमार. मग लोक नाटकं करून राहिले बरं. डिझेलसाठी आम्ही इकडे का रांगेत उभे राहू, पाय गेले आमचे. मी काय म्हणतो, खोट्या गोष्टी करू नका तुम्ही. कोण आहे पेशंट तुमचं? कोण आहे काही दाखवा बरं तुम्ही. चला बरं, कुठं आहे गाडी तुमची दाखवा बरं. काय राजा लोक तुमचं काही समजत नाही बा मला. काय राजा खोटं बोलतो म्हणतो? अरे म्हणलं सामाजिक कार्यकर्ता आहे ना मी. इचुकाटा संघटना अध्यक्ष राजा, तरी म्हणतात मी विश्वास ठेवत ना. अरे म्हणलं ते माणूस आता त्याला कोणी नाही, त्या माणसाले त्याला आम्ही घेऊन चाललो अमरावतीले स्वतःच्या पैशानं. डिझेल राजा टाकून नाही देत तुम्ही, म्हणजे किती कत झाली तुमची? रात्रीतून बाबा पक्षी निघून राहिले तर तुम्ही कोणती इचुकाटा घेऊन आली तर चला मला दाखवा कोणती आहे तुमची गाडी, कोण पेशंट आहे तर. मग काय राजा काय लोक आहे राजा, कायच्या काय फंडे आपले. अरे येते का का नाही का? हो आला तापतच आहे आता. जाऊ दे, बोला तर मग कसं खोटं बोला तर रेटून बोला. अरे हे बा तुम्हाला विश्वास नाही ना, चला ना बस संग चला. हो तुम्ही हे बा हो भाऊ, तुम्ही संजय भाऊ, बाकीचे अजून कोण आहे? चला तुम्ही याटोत पाहून घ्या. माणूस राजा म्हणलं त्याला श्वास नाही घेता येऊन राहिला. चला तुम्हीच चला आता. हो आत्ताच चला. राहू दे हे बा, असं नसं. या तुम्ही तिकडे असते आपला एमर्जन्सी वाल्याले. 10 लिटर देऊन देतो तुम्हाला, अमरावती पोहोचता तुम्ही. या देऊन देतो म्हणलं बा. खोट्या गोष्टी नाही आहे, चला तुम्ही लागेल तर पाहून घ्या, असं म्हणणं नाही आपलं. त्यांना ओव्हर ॲक्टिंग करता देतो म्हणते, घ्या ना लोक. बरं द्या मग साहेब, 10-15 लिटर तरी द्या. हो चला घ्या तिकडे, घ्या डबकी. मला मामा तिकडे हो देऊन देतो तुम्हाला. हो फक्त म्हणलं लवकर नाही त्या पेशंटला, लवकर जा. म्हणलं असे असते लोक म्हणून म्हणलं का संजय जरा माणूस ठेवत जाय. माणसासाठी नाही तर कोणासाठी आहे? बशी दादा साहेब 15 लिटर डिझेल आणलं म्हणलं माणसानं. सांगा पाहून घ्या. बोलून राहिले कमाल केलं का तुम्ही तर. मग काय केलं बे तुम्ही? काय कसं काय कोणता फंडा लावला बे?
फंडा नाही का मार खायचा माझ्याने एक दोघं चौघं तरी मार खातात आज नाही का हो माझा जर फंडा वापरला तर अरे बा कसं असते माणसाची अशी पहिचान बनली की बनली असं असते न ते शिवलाल भाऊ म्हटलं की त्यांना मला इकडे तिकडे विचारलंही नाही हो विचार नाही यायला विचारा ना हो का काही म्हटलं का रे आपल्याला 10-15 लिटरले काय तर शब्दही बोलला नाही पुढचा माणूस हो मालकाच्या ओळखीचे आहेत ना शिवलाल भाऊ हो कसं आहे शिवलाल भाऊची पोचलाय दूर लोक आहे ना हो मग जाऊ द्या बा 15 लिटर घेऊन जा हो काही विषय नाही मी बाबा चांगलीच राजा ओळख निर्माण केली मग नाही का हो ना आमच्या घराकडे कुत्रं नाही ओळख. बरं मग आता कसं करता लागता का लाईनमध्ये द्या ना डबक्या लावून इथंच. नाही इथं कसं लय उशीर होईन आम्हाला एखादं कमी असलेलं गर्दीचं पाहा लागेल आम्हाला पंप चल भानू हो का बस लवकर आणि चला सगळेजण हो जिथं आपल्याला बा गर्दी कमी दिसन तिथं थांबवा पंपाला काही नुपर नाही हो चला चहा पाण्याची नाही का म्हणा इथं व्यवस्था काहीच दिसत नाही अरे काय शिवलाल म्हणलं काही विचार नाही का मालकाले काही चहा पाणी इथं लोकायला काही भेटते का म्हणा इतका आता उदी तिथं उभे राहायची तर काही व्यवस्था असेल ना केलेली आता बुड्याला खायचंही बोल वाटते अरे थांबा ना कधी आपण डबे आहेत ना आपल्या संग तिथं कसं आहे ते पाण्याचं ते हे आहे बा तिथं फिल्टर हो ते दिसलं मला आणि बाजूनं काही आता चहाची कॅन्टीनवाले तर काही दिसले नाही हो येतील म्हणा काही माहीत नाही आपल्याला तर मग इथं थांबायला पुरत नाही का हो ना काय इथं बरं हे बा असं करू हो चला मग शिवलाल दुसरं एखादं कमी गर्दी वाला हो बस रे बा भानू लवकर येतो सरपंच साहेब आम्ही येतो हो घे ते डिझेल अंदर घे चला पुढे पुढे हो डबक्या भर नाही पटपट कलेक्टर ऑफिसमधून फोन आहे हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला ना सर काय होतं काय साहेब तुमचं काम हो आपल्या जिल्ह्यामध्ये जे पुरवठा आपला डिझेलचा सुरळीत आणि पारदर्शक झाला पाहिजे या दृष्टीने आपण काय पावले उचलली आपले काय प्रयत्न चालू आहे तुम्ही यामध्ये थोडंसं लक्ष घाला जरा नाही साहेब तसं कसं आहे आपल्या इकडे फक्त 1-2 प्रकार वगळता बाकी व्यवस्थित चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त प्रॉब्लेम कसा आला आवश्यकतेपेक्षा लोक जास्त डिझेलची खरेदी करून राहिले त्यामुळे थोडासा तुटवडा निर्माण होऊन राहिला तर थोडं बाकी आता आम्ही हँडल करून राहिलो तसे पथकं वगैरे नेमलेले आहे मी साठाबाजी करणाऱ्यावर तर प्रयत्न चालू आहे सर हो काही हरकत नाही चालू आहे नाही नाही अशा होणार नाही ना तुम्हाला कठोर पावले उचला लागतील आणखी पथकांना तुम्ही सूचना द्या की आता आम्हाला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे शेतकऱ्याच्या नावावर लोक डिझेल खरेदी करून साठा करत आहे कृत्रिम टंचाई निर्माण करत आहे नफेखोरी करत आहे त्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या आणि जास्तीत जास्त भेटी द्या पेट्रोल पंप बाकी इतर रस्त्यांना थोडंसं लक्ष द्या केंद्रित करा जरा आणि हे जी परिस्थिती आहे हे लवकरात लवकर हाताळण्याचा प्रयत्न करा कारण मशागतीची कामं आहे कास्तकारांना डिझेल मिळालं पाहिजे आणि जे काही आपले साठा करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांच्यावर हां ठीक आहे तर तुम्ही पाहता करा ते लक्ष द्या इकडे हो सर मी आता सूचना देतो सर्व पथकांना मी पण पथक घेऊनच चाललो हो आता हे कसं एक तर मशागतीचे कामं आले आणि सर्वच कामं एका दमानं आले म्हणून अडचणी निर्माण होऊन राहिल्या मान्य करतो मी कारण की डिझेलचा म्हणजे वापर वाढलेला असल्यामुळे तुटवडा निर्माण होऊ शकतो परंतु गरजेपेक्षा जास्त लोक खरेदी करून राहिले ट्रॅक्टरच्या नावावर म्हणा शेतकऱ्याच्या नावावर ते खरेदी करून मोठा साठा निर्माण करून राहिले त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊन राहिल्या तर त्याच्यासाठी काय होईल आपल्याला माल वाहतूक झालं प्रवासी वाहतूक याच्यातनी आपल्याला डिझेलचा पुरवठा व्यवस्थित होणार नाही म्हणून तुम्ही काय करा ट्रॅक्टरवाल्यांचे जे कोणी आता असतील त्यांच्या आरशा तपासा त्यांचे आधार कार्ड पहा कोणी कसं काय नेऊन राहिलं डिझेल आता तुम्ही थोडंसं लक्ष द्या त्याकडे ठीक आहे ठेवतो मी पथकं तुम्ही टाईट करा सगळे ओके बिलकुल साहेब आता आरशा वगैरे आधार कार्ड हे ते चेकिंग करतो रस्त्यानं जे काय आता समजा लक्ष पूर्ण केंद्रित करतो आणि सर्वांना सूचना देतो ठीक आहे सर धन्यवाद सर आता बुडा आहे ना संग अरे काय मारती आला का रे आला का म्हणलं बा मी आता म्हणलं तुम्ही गेले असं डिझेल भरून हो ना मी आलं शेवटी चला अजून कसं कमी जास्त पडलं तर उद्याचं काम येते टाका म्हणलं 2 कॅना भरून घेऊन म्हणून गाडी घेऊन आलो तुम्ही इथं दिसून राहिले मला मी आलं दुसऱ्या पंपावर आहे का अरे काय करतं इथं तरी कमी गर्दी होती हे बा सांगतो ना 5-6 पंप पाहिले हो निरा कॅनाच कॅना हो काय करतं शेवटी मी आडलं हे जरा बरं आहे इथं कमी आहे गर्दी लावा म्हणलं आपल्या कॅना हो तरी आपल्या पुढे 7-8 लोक आहेत हो आता पाहू आता काय साहेब आता काही येते काय सांगून नाही राहिले येते करून राहिले विचारायचं द्यायला काही येते काय येते विचारायला काय हरकत होतं का विचारू का मी विचारू आम्ही 7-8 खेप विचारलं आलाच म्हणते हो ना आता काय सांगून नाही राहिले ते तुम्ही म्हणते डोक्यालाच खाऊ राहिले म्हणते हो ना काय चहाची व्यवस्था नाही इथं काहीच नाही हो बायबर दे बरं आज येईल म्हणा काही व्यवस्था कुठं आहे म्हणा हो जरा काही येते काय ते सांगा म्हणा बा हो दादा साहेब साहेब मी काय म्हणतो म्हणलं काय काही येऊन राहिला हे टँकर काही येऊन राहिला कुठं थांबा म्हणलं आम्ही हे कोण आता अरे थांबा भाऊ आलो 2 मिनिट थांबा काय घालला काय करू तुम्ही काय झालं काय म्हणलं काय म्हणजे राजा कुठं बसा म्हणलं तिकडे वावर नागराव का काही काय करा का इथंच बसा म्हणलं आम्ही ते काही येऊन राहिला तुमचा टँकर का काय आहे काही सांगा ना आम्हाला माणूस कसं मग इकडे तिकडे बसते माणूस जरासं सावलीत नाही काय आहे काही सांगाले मार्ग नाही आता ही गोष्ट सांगितलं नाही दादा हे सांगितलं सावलीत बसा म्हणलं भाऊ येते ना आता येऊन राहिला टँकर येऊन राहिला रस्ते नाही ना रस्त्या नाही राजा रस्त्या नाही मग काय तुम्ही खरं पाहत येईल फोन लावा जरा विचारपूस करा ते कुठं काय आम्ही कुठं बसा इथं आता किती फोन लावू मी त्याला 56 फोन लावला ती परेशान होते ना येतो म्हणणं आलो म्हणे मी जवळपास म्हणे असं आहे ते अरे पण एक फोन लावा तुम्ही आमच्या देखता लावा तुम्ही म्हणजे मग आम्हाला कसं पुढचं मग इथं नाही आम्ही दुसरीकडे जाऊ पहा तुम्ही फोन लावा बोलो साहब बोलो क्या बात है बोलो साहब बोलो कुछ नहीं कहा था बोल रहा था मैं वो अपना गाड़ी अपने टैंकर कहा तक है ये लोग कैसे सवेरे से खड़े हैं परेशान हो गए कहा तक है कितनी दूर है कितना टाइम लगेगा कौन सा गाँव कौन सा है अच्छा कामरगाँव कामरगाँव से घूम है कामरगाँव से अभी निकल रहा मैं हाँ बस चाय पिया यहाँ पे बस आ जाते पहुँच जाते अच्छा हो गया अच्छा ठीक है कोई बात नहीं पहुँच जाते तुम समझो आधा घंटा उधर से इधर से हाँ ठीक है 1.25 घंटे पहुँचते ठीक है ओके
झालं म्हणलं पाऊन घंटे देते आता हो, तुम्ही बा एक काम करा, तुम्ही सावलीत बसा तोपर्यंत बस पाऊन घंट्यात पोहोचते आता कामर गावले आहे ते चहा घेतला त्यानं निघून राहील. म्हटलं, ठीक आहे मग काही हरकत नाही हो, तर म्हटलं आम्हाला जे काय लागेल ते देऊन देता म्हटलं पद्धतशीर आता आलं की हो, दादा चक्रा काही मारायला लावू नका आता. नाही अरे भाऊ दादा हे बा सगळ्याला पुरलं पाहिजे, सगळ्याचा विचार करा तुम्ही 2-2 हजारात देऊन टाकतो सगळ्याला हो, काही विषय नाही. पण होत नाही ना, आम्ही कास्तकार लोकांवर राहिजे हो, आम्हाला आता हे 2,000 काय होते सांगा बरं, एका दिवसात नाही आमचं 2,000 डिझेल ट्रॅक्टर खाते. मग काय अशी सुईसारखी धार चालते ना, तुम्हाला माहिती आहे का. मग कडक नागरटीत नाही एवढ्या उन्हीत आम्ही कामं करून राहिलो. तुम्ही बा आम्हाला जितकं लागलं तेवढं देऊन टाका. देंडे देंडे भलं दिसून आले. अरे म्हणलं दादा तुम्ही ऐका ना, तुम्ही ऐकत जाणार असं माणूस की वरून आम्हाला सूचना आहे तशा सगळ्याला पुरलं पाहिजे. हे कसं आहे, तुम्ही एखादा घेऊन जाता साठा निर्माण होते इकडे, मग तुटवडा पडते. पण आम्ही कास्तकार ना भाऊ आम्ही कास्तकार नाही का, माहिती आता ट्रॅक्टर आहे म्हणलं, मग मला नाही लागणार का याची तर ट्रॅक्टर आहे कंदीला तर मोठी गाडी आहे, मग सगळ्याच्या घरी गाड्यावाले जाऊ ना आम्ही काय काय अंटो भंटो घ्याव का. हो ना दादा आम्ही काय नाही म्हणलो का हो, पण 2-2 हजारात देऊन राहिलो तुम्हाला, मग काय अडचण नाही का. तर आता 2-2 तर देतो तुम्हाला, तुम्ही सावलीत बसा जरा पाणी लागेल तर पाणी आहे तिथं. काय पाणी राहते हो, काही जेव्हा जेवायची व्यवस्था करायला पाहिजे ना. आता समजा इतके लोक आता उन्हीत नाही बसते बेसन पोळी का असे ना जरासं कांदा गिंदा टाकून आपलं बसले का एक लोणच्याची फुलं असतील काय होत होतं जरासं नाश्ता गिस्ता करायला पाहिजे व्यवस्था जरा तुम्ही. आता डिझेल वाटावं का हे करावं आता, अरे म्हणलं करतो ना दादा थोडंसं आता येऊन राहिला पाऊन घंटेची गोष्ट आहे आता कुठं बेसन आता मला हे करायला लावता तुम्ही हो, बसा तुम्ही सावलीत नाही बसा बसा इथं बसा. चला चला रे बा आपल्या शिदोऱ्या काढू आता तिथं बसू झाडाखाल्या हो, अर्ध्या पाऊन तासात येतेस आता हो, चला रे बा चला घ्या कॅन आणा तिची जेवण करून घेऊ सावलीत. काही नाही जेवण केले आम्ही तिकडे झाडाखाली, काय करता हो ना साहेब म्हणे आता येते म्हणे बा अजून तर काय आला नाही, आता अर्धा घंटा होऊन राहिला. आता काय तुमचं ट्रॅक्टरचं भरणं झालं की आम्हाला कॅना भरणं आहे निघ नाही आता. बाकी काय म्हणते ट्रॅक्टरचं, आता आम्ही ट्रॅक्टरच घेऊन राहिलो सध्या चालू आहे आमचा विचार. कोणतं पुढते आपल्याला समजा नाही हो, कोणतं घ्या म्हणलं. आता मी काय सांगू, आता मी काय कोणत्या याचा एजंट हो बाबा तुम्हाला जे पट्टे ते घ्या. तसं स्वराज आपल्याकडे आहे स्वतःचं हो, चांगलं वाटलं. पण बाकी आता अजून महिंद्रा बाकी अजून सोनालिका अजून बाकी आहेत ते घ्याव का मला कोणते. महिंद्रा घ्या, महिंद्रा चालते ना, महिंद्रा घ्या नाही तर मग समजा एखादं हे घ्या सोनालिका घ्या, स्वराज घ्या नाही तर मग हे स्वराज आहे ना आमच्या गावात मला वाटते एक हे घ्यावं नाही का जॉन डिअर कसं वाटतं जॉन डिअर समजा नाही तर न्यू हॉलंड समजा न्यू हॉलंड कसं काय ती चांगलं दिसू राहिलं मला ना. मग ती का खराब म्हणून राहिलो का ते न्यू हॉलंडही चांगला आहे ना, ती चांगला आहे स्वराजही चांगला आहे. स्वराजचा तर माहिती आहे सर मला, पण आला महिंद्राचं कसं असेल बा महिंद्रा घ्याव का हो, महिंद्राही चांगला आहे नाही पण स्वराजही चांगला आहे हो, दोन्ही चांगलं आहे ना, देशाचीच कंपनी आपल्या ते. मग घ्या ना तुम्ही स्वराज घ्या, स्वराजही चांगला आहे आणि तसं महिंद्रा खराब नाही. तर एक सांगा ना महिंद्रा घ्याव का स्वराज घ्याव एक सांगा तुम्ही कोणतं घ्याव तर मग तेच सांगू ना भाऊ महिंद्रा घ्या तुम्ही, महिंद्राचे लय दिसून राहिले पण स्वराजची काही कमी नाही तर स्वराजही घेऊ शकता तुम्ही. भिंतर एक सांगा ना हो महिंद्रा घेऊ का स्वराज घेऊ तर मग तू काय मावर बिफरायला एवढा तू काय का मला काय का विचारून राहिला तर जा ना तिकडे जा ना मग घ्यायच्या अवकात नाही का गोष्टी सांगू राहिला मग बाबा बुका बस रे बुका बस म्हणलं तू काय समजून राहिला बे तुला काय वाटून राहिला तो जो ट्रॅक्टर आहे आबेला का कपड्यावर नको जाऊ तू बाबू एका दिवशी ट्रॅक्टर घरापुढे उभा करतो म्हणलं मी तुला काय वाटून राहिले का थांब ना जरा 8 दिवसाची ट्रॅक्टर येऊ राहिला मला काय सांगू राहिला तू निघी तू फालतू बोलू नको मला तू नको शिल्लक बोल रे घेणार आम्ही तुला काय रे भाऊ काय भांडण नको रे भाऊ डिझेलचा येऊ राहिला टँकर येऊ राहिला भाऊ काय काशा काय करायच्या निरा हे बा अरे रावीस करते काशा ना अरे मुका बस रे मुका बस शिवलाल भाऊ मी काहीच नाही बोललो ना हे फालतू रे शिल्लक बोलू राहिला ते तू काय शाना म्हणते अरे भाऊ पण भांडण नका करू राजा इथं कसे 100 लोक जमा टाइम नाही लागत ना अशी अजून फालतू काही अफवा व्हायची तर बसा लागत मग इथून दांगडो होत थांबा आता 10 मिनिटात येऊन राहिला म्हणते फोन आला त्याचा पण मी बोललोच नाही साहेब त्याला फालतू शानपणा करू राहिला ते शानपणावाले राजा काशा एका दिवशी करतेच वाटते खोरे अरे काशीनाथ झुंबा या इकडे तिकडे नंदोका लागू द्यायच्या इकडे आता म्हटलं पाहिजे 8 दिवसानं हो समजून तुला काय दिसत काशीनाथ गैबाने चालला मोठा सांगून राहिला का काय राजा मुका बसणं तू अशा ना तू घबाळाचं फालतू घोर करशील बरं अशा ना आता आपल्याला मी काय म्हणतो आपल्या कॅना घेणं जराशा ओके करून घ्या मागं पुढे करून घ्या टँकर येण्याचं 10 मिनिटात आता हो धूम करावं लागते ना पटकन दड भरायच्या आपल्या हो तिकडे आपल्या याटोत टाकून द्यायच्या हो अजून डबल लाईनमध्ये लागायचा हो असं करता करता कमीत कमी 3 कॅना भरायच्या आपण सगळे ना हो आणलेले आहेत आपण भरपूर हो बिलकुल हेगीच करायची ना हो बस आता 10 मिनिटांनी तयारीत राहा तुम्ही हो त्याच्या नादी लागू नको कसं काय करून राहिले तुम्ही डबल कसे काय रांगीत लागून राहिले अरे झालं ना बा तुमचा वाटप झाला ना निरा अंगार येत जरा तुम्ही टँकर खाल्ले करू दिलं लवकर हे बा तुम्हाला तुमचं डिझेल भेटलेलं आहे 2-2 हजाराचं तुम्ही तिकडे कॅना निवडून राहिले डबल लाईनीत लागून राहिले आता देत नाही म्हणलं मी ते हो बाकीच्या काही ठेवता का नाही ना साहेब राजा बा ऐका तुम्ही काहीच नाही होत ना 20 लिटरात हो राजा एक वेळ द्या फक्त डबल हे बा 2-4 दिवस दिसतही नाही तुम्हाला दिसतच नाही आम्ही फक्त आम्हाला एक कॅन द्या अजून हो हे बा कोण नसते बा देऊन टाका नाही बा सगळे दिलं ना 2-2 हजारात दिलं तुम्हाला आता अजून तुम्ही डबक्यात घेऊ बस गेले की आले थोडी असते काही साहेब आम्ही आता का खासाठी मागून राहिलो का शेतीसाठी आम्हाला पाहिजे तेवढं होत नाही तेवढ्या 7 बारे आहेत बा आमच्याजवळ 7 बारे पा बरे पाच गरज नाही हो आजचं तुम्हाला दिलं ना बा किती दिलं तुम्हाला 20 लिटर दिलं सगळ्याले तरी डबल तुम्ही क्या घेऊन आले उद्या तुम्ही उद्या देतो भले तुम्हाला पण आज नको मागू आता आजचं दिला तुम्हाला कोटा अरे जो बोलता आता माझी तर ट्रॅक्टर आहे एक गाडी आहे मोठी मला पाहिजे नाही का काय माणसा तुम्ही देत ना राजा 20 लिटर
पण आता तिकून जास्त नाही राहिलं आम्ही काय करा मग? तुम्ही आता हे घरात नेऊन ठेवता मग उद्या न्या तुम्ही. म्हणजे सगळ्याला पुरते बाकीच्याला भेटलं पाहिजे. आम्हालाच नियम आहेत मग लोक धडाल तिकडे 200-200 लिटर जमा करू ठेवू राहिले त्याला तुम्ही म्हणत ना. आणि आमच्यासारखे कास्तकार लोकांना तुम्ही रजा देत ना. कोणीच नाही निवड राहिले काहीच नाही. मग काही नका सांगत जा तुम्ही आता आठवा तुम्ही गोंगळ आठवा तुमचं. नाही पण ऐका तुम्ही कसं आहे सगळे कास्तकार लोक आम्ही असं काही दुसरं नाही बा. आपल्या तर माहिती 25-30 एकर जमीन आहे. सांगा आता काय नागराव कसं करा. 2 ट्रॅक्टर आहे मागं काय बोला. म्हणून म्हणलं तुम्ही यावेळेस देऊन टाका. डबल आम्ही येणार नाही. कसं आहे तेच तर आता ट्रॅक्टर आणाले आम्हाला म्हणजे ट्रॅक्टरच नाही डिझेल नाही आमच्या. काय करा तुम्ही म्हणता डबक्यात नेलं भारी जाते असं होते तसं होती. पण आता तुम्हीच सांगा ट्रॅक्टरात डिझेलच नाही तिथं आणू कसं आम्ही. अशी वांदे आले ना आमची. आम्ही काय असं काय पेतो थोडी कधी. देऊन टाका एक खेपचं डबल आम्ही उद्या येणार नाही. आम्ही तर काय राजा कसंच काय करा. हे पहा म्हणलं तुम्ही दादा नाही तुम्हाला 2 लिटर देत नाही मी आता. काय तुम्ही राजा सतावून राहिले हो. एक खेप दिलं असतं काय होतं तुमचं. दादा देऊनच टाका एक खेपचं. उद्या येत नाही ना बा गॅरंटी जर आलं तर देऊ नका आम्हाला. बरं आता उद्या देणार नाही मी तुम्हाला सांगू राहिला आता. मी चेहरे पाहिले तुमचे फालतू राजा ते आता तुम्ही तर कालही नेलं तो राजा. तुम्ही ठेंगणे माणसं तुमचं नाव काय. अरे बा काही बोलता का. मारत धुटक्या म्हणलं सदस्य ग्रामपंचायत. द्या आता एवढी मोठी शेती राजा कशी वाया आम्ही. देऊन द्या आता एक खेपचं. जाऊ द्या डबल उद्या येणार नाही आम्ही. डायरेक्ट परवा. मुद्दर दिसते बाय हो ना. अरे हो तसं नसते सगळ्याला भेटलं पाहिजे दादा. कसं आहे सगळ्याला अडचण नसते. मग आपण एकानेच घेऊन गेला दुसऱ्याला कसं काय होणार आहे. मग आता सगळ्याचा विचार करा. थोडंसं वरे तुटवडा आहे थोडंसं ॲडजस्टमेंट करा काही दिवस. होई नसते बरोबर परिस्थिती. असं नाही केलं पाहिजे. जाऊ द्या आता सध्या दादा देऊन देतो बा. तुम्ही म्हणत असतं पण आता उद्या काही डोकं खाली येऊ नका म्हणला परवा आता. जमलं मारते नाही का अजून दादा शिल्लक भेटू राहिला. चला 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 पुढे पुढे. काय झालं गाड्या चेक करणं सुरू आहे. डिझेलचा साठा लोक करून राहिले त्या संदर्भामध्ये पथक आहे आमचं. चला या साहेब म्हणलं पा मागं कोण आहे काय तर या इकडे. बापरे साहेब बाबर हिंगा अंदर तर आम्ही 7-8 लोक दिसून राहिले आपल्याला. ती कसं आहेत का हे. अरे उठा भाऊ उठा तिंगा कॅना आहेत बाबा लेका कॅना किती आणले आहे ना. आम्ही तर हे काय चालले आता. अरे साहेब म्हणलं ते डिझेलचं कॅन आहे म्हणलं. आम्ही कसे 7-8 जण वाहनधारक आहो. तर मग कसं आमच्या एका दमानं कॅना घेतले आम्ही घराकडे चाललो बा. आता दुसरं काय केलं आम्ही. हो ना भाऊ पण कॅना लय दिसून राहिला ना मला. होय बाकीचे लोक चला उठा बरं भाऊ तुम्ही. खाली या लवकर खाली या कॅना बाहेर करा ते. किती कॅना आहे काय आहे काय नाही. चला बाहेर या लवकर चला साईडला गेला भाऊ ड्रायव्हर. चल गाडी पुढे घे. साहेब कायलेच पण विना करणार काही नाही ना म्हणलं. हे अर्ध्याच कॅना आहेत काहीतरी आता कोण काही रिकामे आहेत. अर्धे असो किती असो तुम्ही बाहेर तर काढा ते. सगळेजण खाली उतरा तुम्ही पहिले. ड्रायव्हर चला घ्या म्हणलं पटकन गाडी पुढे घे तिकडे सावलीत घे. साहेब घेतो म्हणलं घेतो. उतरले सर्व नाही का कोणी अंदर नाही ना. हे गाडीवाला एक मागून आला. चला आता मी काय म्हणतो तुम्हाला. तुम्ही म्हणता की बा आम्ही कास्तकार आहो आणि शेतीच्या समजा ट्रॅक्टरच्या उपयोगासाठी आम्ही डिझेल घेऊन चाललो. डिझेल आता तुमच्याजवळ आहे कमीत कमी 400-500 लिटर. आणि महत्त्वाचं म्हणजे एक सांगा तुम्ही. तुमच्याजवळ इतक्या जणाजवळ सगळ्याजवळ म्हणजे तुम्ही एका दमानं कसं काय डिझेल घेऊन चालले. काय तुमचे वाहनं तुम्ही काऊन नाही आणले कसं काय. आता काय सांगा साहेब तुम्हाला. आमचं बा इतके ठिकाणी लागले ना कास्तकाराचे. इतकं फाटलं म्हणून पुढं शिवाय हे नाही समजून राहिलं आम्हाला. इतके आमच्या मागं म्हणजे सुलतानी आसमानी सगळे संकट आमच्याच मागं. आता कमांडर आहे माझी समजा म्हणजे शेती आहे माझ्याजवळ 1-1.5 एकर समजा. आणि कमांडरचा व्यवसाय आहे माझा समजा शिटा वगैरे नेणे या रोडवर. आता डिझेलच नाही तर माणूस आता हे गाडी आणून कसा. हेच तर आता या टाटा एसवाल्याजवळ याच्यात डिझेल होतं म्हणून सगळ्यांना आम्ही ट्रॅक्टरवाले समजा हे ते सगळे कास्तकार. म्हणजे डिझेलच संपलं आमचं 2 दिवस झाले. तर मग शेवटी सल्ला करून या गाडीनं आम्ही पेट्रोल पंपावर गेलो डिझेल पंपावर. तर 2-3 डिझेल पंपावर आम्हाला सापडला नाही. इथं कशी गर्दी कमी होती तर मग आम्ही आपल्या कॅना घेतल्या आणि भरल्या निघालो बा. दुसरं काय आम्ही गुन्हा केला सांगा आता. अच्छा म्हणजे तुमच्याजवळ कमांडर गाडी आहे नाही का त्याच्यासाठी डिझेल पाहिजे. बरं ठीक आहे ना सांगा. आरशी नंबर दाखवा ते कार्ड दाखवा आरशीचं. दाखवा आहे का डिझेल लॉकमध्ये आहे का कुठं मोबाईलात आहे का. ना दाखवा मला सगळंच ना. पॉलिसी हे ते सगळं आहे आपल्यापाशी. 1 मिनिटं तुम्हाला दाखवतो ना मी मोबाईलमध्येच आहे आपल्या. 1 मिनिटं पहा म्हणलं साहेब आरशी पाहून घ्या. आरशी बुकाची झेरॉक्स आहे ती पहा फोटो पहा त्याचा. शिवलाल जगिरा टोयगोटी नाही का कमांडर वाहन असं डिझेल वाहन. ओके चला आहे तुमचं आहे काही वांधा नाही. तुम्ही समजा तुमच्या वाहनासाठी डिझेल आणलं नाही का. चला ठीक आहे तुमच्यावर वाहन आहे बाजून तुम्ही. चला पुढचे तुमचं नाव काय म्हटलं. मारुती धुटके. मारुती धुटके रामपूरचे जाऊ आम्ही सगळे. मी बी रामपूरचाच आहो. अच्छा तुम्ही रामपूरच्याच नाही का. गाडीवर 2 कॅना घेऊन आले तुम्ही मागून. बरं तुमच्यावर कोणतं वाहन आहे. वाहन आहे माझं हेच आहे आपलं जे टाटा एस आहे ना. हे माझं वाहन आहे स्वतःचं. ड्रायव्हर दुसरा आहे. अच्छा म्हणजे हे वाहन तुमचं आहे नाही का. चला आणा आरशी दाखवा तुमची. दाखवा आणा या इकडे. नाही का मारुती मुंशीराम तुटके. बरोबर ठीक आहे चला ओके तुमचंही बरोबर आहे. आरशी आहे तुमच्याजवळ कार्ड आहे. आणि हे मागचे कोण आहे तुमचं काकाजी. तुमचं कोणतं वाहन आहे. वडील आहे माझे ते. तर आमची तर लाईन ट्रॅक्टर आहे ते चालवत असतात. तर त्याच्यासाठी 2 कॅना समजा ते घेतलेला आहे डिझेल. आणि माझ्याजवळ 2 आहे 4 कॅना आम्ही घेतले दोघं आपल्या गाणं. तर ते त्याच्या खालीच आरशी आहे त्याची लाईन ट्रॅक्टरची. ठीक आहे तुमची समजा ट्रॅक्टरची आरशी आहे आणि याची आहे समजा गाडीची. ओके तुमची तर ट्रॅक्टर आहे काही हरकत नाही. आणि वाहन आहे समजा मालवाहक नाही का. तुम्ही पुढचे ते तुम्ही या म्हटलं इकडे समोर या तुम्ही मागवा. हे आपली आरशी स्वराज ट्रॅक्टरची. आधार कार्ड आहे म्हटलं सोबत मनोज पाटील.
मनोज पाटील नाही का? हां, स्वराज ट्रॅक्टर, MH 29 डमकं. हां, बरं ठीक आहे चला. आहे तुमच्याजवळ ट्रॅक्टर आहे, काही विषय नाही. म्हणजे शक्यतो आहेच वाटते सगळ्याजवळ वाहन नाही का? तर तुम्हीच काकाजी, तुम्ही कसं काय? तुमच्याकडे कोणतं वाहन आहे? 7 सीटर गाडी आहे सर माझ्या घरी, आणि हे माझा मुलगा आहे आपला भानुदास पवार. लागेल तर कागदपत्र आहे सोबतच आहे त्याच्या. भानूस दाखवून दे म्हणलं, RC दाखवून दे आपल्या गाडीची. काही विषय नाही, त्याच्यासाठी डिझेल घेतलेला आहे आम्ही. बरं राहू द्या RC राहू द्या. ठीक आहे, आता एवढा वयाचा माणूस खोटा बोलणार आहे का? ठीक आहे, तुमच्याकडे समजा 7 सीटर आहे नाही का? दोघं बापले का आले तुम्ही? चला, तुम्ही गुलाबी शर्टावाले, तुमचं काय, तुमचं वाहन कोणतं आहे? आणा दाखवा, तुमचं कागदपत्र दाखवा, RC दाखवा, या इकडे. काय आता घरात कुठे मी कोणतं वाहन दाखवा? आता सायकल आहे बा मागरी. हो बरं आलो साहेब आलो. हे आपलं 3 व्हीलरची RC. हो पहा म्हणलं, बंडू कावरे आहे. हो पाहून घ्या म्हणलं. हो त्याच्यासाठी डिझेल आणलेला आहे आपण. हो याटो उभा आहे घरापाशी. तर अरे झालं ना तुमचं? हो पाहिला ना मी RC तुमचं, याटोवाले भाऊ. बाजून व्हा तुम्ही गुलाबी शर्टावाले, तुमचं दाखवा काय आहे. आपलं हे आहे ना, आपली इथं ट्रॅक्टर आहे साहेब, ट्रॅक्टर आहे, पण ते RC आणली नाही सोबत. हो RC ते कागदपत्र आज काही आणले नाही आले तर घरावर कुठे. हो सायकलच्या पडायला काही नाही याच्या घरी. RC आणतो मध्ये ट्रॅक्टरची. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे कोणतंच कागद नाही का? बरं, आपला ट्रॅक्टरचा नंबर काय तुमच्या? हो मी सर्च करतो. हो कोणता आहे, कोणाच्या नाव नाही का? हो तुमचं नाव बबनराव म्हणतं ना? हो आधार कार्ड आहे तुमच्याजवळ? ते काय लेखाचं साहेब, आता काय सांगा, पाकिटच भुललं माय. हो पण काही गडबडी हे शिवलाल बमन, चला ते काय भुललंच ते पाकिट लेखाचं. तुम्ही थांबा जरा आता. हो तुमचं समजलं मला. मागची तुमचं नाव काय? कशात गैबानी. माझं पाकिट भुललं का? ते गडबडीत आल्या गेलं. अच्छा, तुमचं भुललं नाही का? कोणतं वाहन कोणतं आहे तुमच्याजवळ? आणि ट्रॅक्टरच आहे समजा. हो ट्रॅक्टर. अच्छा, तुमचे कागद भुलले नाही? तुमचे ते मागचे निळे T-शर्ट वाले तुमचे भुललं का? तुमचं आहे काही सोबत? नाही, ते आपल्याजवळ गाडी आहे साहेब, गाडी. हो गाडी आहे आपल्यापाशी, 4 व्हीलर. तर त्याच्यासाठी आहे ते. हो त्यासाठी डिझेल होतं. अच्छा ठीक आहे. RC आहे का? RC वगैरे ते सगळं आहे? हो आहे ना, दाखवतो ना. हो दाखवू का? हो गाडीची RC आहे आपल्यापाशी, काही टेन्शन नाही. आईच्या नावावर आहे बरं गाडी ते. गोपाबाई घर फिरवे. हो पाहून घ्या तुम्ही, नंबर सांगून देतो. अच्छा ठीक आहे. बरं जाऊ द्या. हां चला, तुम्ही दोघं जण थांबा इथून, बाकी चालले जा तुम्ही आता काय. यायचं मी पाहतो काय करायचं आता. हो कोणतं वाहन आहे तुमचं आणि काय आहे सांगा तुम्ही मला. ते तसं नाही साहेब, आमचं म्हणजे कसं ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे समजा आमचा, म्हणून आमचं कसं सौदे चालू आहे. घेतलं की समजा कामी येते बुवा, म्हणून समजा. तसं बरं सांगतो ना तुम्हाला. हो तुम्ही लेको, हो तुमची इथं वाहन नाही काही नाही, तुम्ही त्या लाईनीत काय उभे राहता डबके घेऊन रे? लेका शिल्लकची कामं करून राहिले तुम्ही. काय साठी जमा काय करू राहिले? इकता का तुम्ही गावात डिझेल इकता का? मला दुकान आहे ना. नाही साहेब, हे बा म्हणलं आपण ट्रॅक्टर घेऊन राहिलो ना, आम्ही घेऊन राहिलो, नक्की घेऊन राहिलो ना, दोघे जण, हे बी मी बी. मला फोडून मी काय? हो कोण बबनराव काय गैबान तुमचं? समजून राहिलं का तुम्हाला? फौजदारी दाखल करीन तुमच्यावर. तिकडे लेका हो म्हणलं, त्या याच्यात रांगेत उभे राहता, डिझेल जमा करता. तुम्हाला काही गरज? हे ज्याची वाहन आहे त्याची अलग गोष्ट आहे. तुमचं काय काम आहे तिथं? तुम्ही काय साठी जमा करून राहिले? नाही साहेब, हे बा हो ते ट्रॅक्टर घेणारच आहे म्हणा, पण सध्या कसं घेतलेलं नाही. हो चुकी झाली त्याच्यानं. कानं पकडा लेको. आता डबल येत नको आमच्या संग. साहेब म्हणलं, आता ते कसं अजून ट्रॅक्टर घेतलं नाही असं वाटतं बा. आता ट्रॅक्टर आलं की कामी येते बा. पण आता डबल नाही घेणार म्हणलं बा. असं कसं आणल्यावरच घेईन मी. खोटे बोलता लेको. अरे म्हणलं, तिकडे तुटवडा पडून राहिला ना. हो आपल्या रुग्णवाहिकेली रजा, त्या पाण्याच्या टँकरला डिझेल नाही सापडून राहिले. तुम्ही असे साठे करून घरात ठेवून राहिले. इतकाला डिझेल घेऊन. कामापुरतं घ्या ना, गरजेपुरतं घ्या ना. पण विनाकारण दुसरे लोक उभे करतात येत नाही, ते जमा करतात डिझेल. काही फायदा नाही ना अशा ना. सगळे अडचण निर्माण होते ना. काहीच अडचण निर्माण होत नाही असं जर केलं नाही तर. जेवढं लागते तेवढं नेहमी कोणी बी आपलं गाडीचे टँकच भरायला करून राहिलं. घे बा भरून, भेटते नाही भेटत. अरे भेटते ना रजा. असे कामं नका करू. बरोबर आहे साहेब तुमचं, पण ते आता झाली मला त्याच्यानं गलती. हो एक वेळ माफ करा द्यायले, आता डबल ते करणार नाही. म्हणलं ऐका जरा, ते काकाजीचं घ्या आदर्श घ्या द्यायचा. असे कामं करू नका म्हणलं, फालतू साठाबाजी करून फौजदारी लावून घेऊ नका. आवश्यकतेनुसार जेवढं पाहिजे तेवढं घ्या आणि सर्वाला भेटू द्या. आपला विचार केला पाहिजे, पण दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. तेच म्हणलं, आता या तुम्ही, कारण की परिस्थिती तशी निर्माण झाली आहे म्हणून. नाही तर मग काय डिझेलचं काय घ्या ना, किती घेतात, जितका पैसा किती दम आहे तुमच्यात. पण सध्या परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. आणि कामामुळे जास्तीत जास्त डिझेलचा खप वाढला, म्हणून आपल्याला समजून घेतलं पाहिजे. देशाबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. निराका फक्त का नाही बोंबलत बसले आपले. आपणही थोडंसं आपले 10% जर आपण जर हे केली, बचत केली, तर त्याचा फायदा होऊ शकते. का सगळाच वापर बंद करा असं थोडी म्हणून राहिलो काही. ठीक आहे, आता तुम्हाला समजून सांगितलं मी. डबल दिसले तर फौजदारी दाखल करीन. साठवणूक अजिबात करायची नाही. या आता तुम्ही.